दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदियांना जामीन मंजूर। 17 महिन्यानंतर सिसोदियांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन। सिसोदियांना मोठा दिलासा। जयंत पाटील अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले। शिवनेरीच्या पायथ्याशी घडली घटना। काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलायला लागला। नागपंचमीच्या निमित्तानं शिवसेनेकडून फोटो पोस्ट करत ठाकरे गटावर बोचरी टीका। शिवसेना ठाकरे पक्षाचा उद्या ठाण्यात मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार। जागा वाटपावर चर्चा झाली, कुठलाही तिढा नाही। महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगणारही नाही, राऊतांची माहिती। महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता। तर संभाजीनगरमध्ये झळकवले भावी मुख्यमंत्री असे बॅनर। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली। जरांगेंना अशक्तपणामुळे आली भोवळ। कोल्हापूर दौरा मात्र होणार। दिलीप खेडेकरांच्या अडचणीत वाढ। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत देणार। तर पूर परिस्थितीला कारणीभूत आक्रमणही हटवणार। जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक। तर लवकरात लवकर पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृह उभं करू, मुश्रीफांचं आश्वासन। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई। पुणे इसेस मॉड्यूलचा दहशतवादी रिजवानला अटक। एनआयए कडून रिजवान अलीवर होतं 3 लाखांचं बक्षीस। महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अर्जावर आज दुपारी 1:30 वाजता सुनावणी। ज्येष्ठ वकील हरीश सावळेंच्या वकील म्हणून नियुक्तीला भारताचा प्रयत्न।